नमस्कार मंडळी, मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे महाराष्ट्रीयन स्टाईल मी पुरणपोळी कशी बनवते त्याची रेसिपी. एकदम साधी सोपी सिंपल अशी आहे. तर चला मी रेसिपी शेअर करते. त्यासाठी मी हरभरा डाळ 1 वाटी घालून घेतलेलं, त्याला मी 2 वेळा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्याच कुकरमध्ये मी अजून थोडंसं पाणी घालून आणि त्याच्यामध्ये थोडंसं हळद आणि तेल घालून घेतलेलं आहे आणि त्याला आता मी कुकरचं टोपण लावून मी आता गॅसवर ठेवलेलं आहे आणि त्याला आता मी 3 शिट्ट्या होऊ देणार आहे. आणि आता 3 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि मी गॅस बंद करून घेतलेला आहे. त्यानंतर इकडे मी एका भांड्यामध्ये गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं हळद घालून घेतलेलं आहे कलरसाठी आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी 2 चमचे ऑइल घालून घेणार आहे. जरा जास्त ऑइल घातलं की पुरणपोळी छान असं मऊ होतात, पण मी जरा जास्तच 2 चमचे घालून घेतलेले ऑइल. त्याला मी सगळे एकत्र करून मिक्स करून घेत आहे. त्यानंतर मी त्याच्यामध्ये आता थोडं थोडं जसं मला पाणी लागेल तसं मी घालून मळून घेणार आहे पीठ व्यवस्थित. आपण जर पीठ व्यवस्थित मळलेलं असेल तरच पोळ्या आपल्या मस्तपैकी टमकरून फुगतात. जर पीठ व्यवस्थित मळलेलं नसेल तर पोळ्या फुगत नाहीत. म्हणून हळूहळू असं मी जसं मला पाणी लागेल तसं मी पाणी घालून मी पीठ व्यवस्थित मळून घेत आहे पुरणपोळीसाठी. आणि अशा प्रकारे मी पुरणपोळीसाठी पीठ मळून घेतलेलं आहे. असं बघा, मी लई घट्ट पण मळलेलं नाही आणि लई पातळ पण मळून घेतलेलं नाही, एकदम मीडियम असं मळून घेतलेलं आहे मऊ असं. आता मी त्याच्या खाली मी आता तेल थोडंसं लावून घेणार आहे आणि हाताने सगळं एकत्र मिक्स करून घेणार आहे पीठ आहे ते. बघा, आणि एकदा मी हाताने सगळं व्यवस्थित मळून घेतलेलं आहे. आणि आता मी त्याला आता साईडला ठेवणार आहे. पुरणपोळीसाठी पीठ मळून घेतलेलं आहे आणि इकडं गूळ पावडर संपलेलं म्हणून मी डब्यामध्ये काढून घेणार आहे. हा ऑर्गॅनिकचा मी जॅगरी पावडर वापरते. तर मी जेवढं डाळ घेतलेलं आहे तेवढंच मी गूळ पावडर एका वाटीमध्ये मापून घेणार आहे. आणि इकडं डाळ शिजले काय बघायचं आहे. आता त्याच्यातलं पाणी वेगळं आणि डाळ वेगळं करून घेतलेलं आहे आणि एक बघा हे डाळ शिजलेलं आहे. त्यानंतर तिकडं मी शिजवण्यासाठी डाळ शिजवण्यासाठी घेतलेलं आहे. एका भांड्यामध्ये डाळ घालून घेतलेलं आहे, जे मी डाळ शिजवून घेतलेलं आणि त्याच्यामध्येच मी गूळ पावडर घालून घेतलेलं आणि आता मी चमच्याने 2 मिनिटे मिक्स करून घेतलेले आणि आता गॅसवर मी त्याला आता व्यवस्थित शिजवून घेणार आहे. हे बघा, आमचा दक्ष कसा गूळ चाटत बसलेला आहे. त्याच्यामधलं गूळ पावडर मी काढून घेतलेलं त्याच्यातलं आणि हे डाळ मी व्यवस्थित आता मी शिजवून घेणार आहे. बघा, मी अशा प्रकारे हे शिजवून घेतलेलं आहे असं व्यवस्थित आणि त्याला आता मी त्या चाळणीमध्ये आता पुरण बनवून घेणार आहे. बघा, मी अशा प्रकारे हे पुरण बनवून घेते. त्याला मी आता त्याच्यामध्ये मी थोडंसं इलायची पावडर घालून घेतलेलं आहे. त्यानंतर आता मी पुरणपोळी बनवण्यासाठी घेतलेलं आहे आणि तिकडे मी गॅसवर तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी कणकेचा एक गोळा घेतलेला आहे आणि पुरणचा एक गोळा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी व्यवस्थित असं भरून घेतलेलं आहे हळूवारपणे आणि थोडंसं पीठ लावून मी आता हळूहळू लाटून घेणार आहे. हे व्हिडिओमध्ये जरी स्पीड दिसत असेल तर मी हळूहळू लाटून घेतलेलं आहे, लई फास्ट असं लाटून घेतलेलं नाही आहे. लई फास्ट लाटलं की मग पोळ्या आपल्या फाटतात. आणि मी असं व्यवस्थित असं लाटून घेत आहे. तिकडं आमचा दक्ष बघा मध्ये मध्ये लुडबुड करत आहे. त्यानंतर तिकडं मी
तव्यावर घालून घेतलेलं आहे असं, आणि त्याला मी आता दोन्ही बाजूनं भाजून घेणार आहे. आणि तूप जरी लावलं तरी चालते, मी तेलच लावून घेतलेलं आहे. बघा अशी माझी पोळी मस्तपैकी फुगलेली आहे. आणि दुसरा पण मी आता गोळा तुमच्यासोबत शेअर करते. बघा दुसरा पण मी तेवढंच पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि फोडणीचा पण तेवढाच गोळा घालून ते दोन्ही मी एकत्र भरून घेतलेला आहे बघा. आणि पीठ लावून मी असं हळूहळू लाटून घेतलेलं आहे. बघा असं मस्तपैकी पोळी लाटून घेतलेलं आहे. आणि त्याला पण मी आता मस्तपैकी दोन्ही बाजूनं भाजून घेणार आहे. बघा पोळी अशी म्हणजे कशी टम करून फुगलेली आहे. आपलं पीठ आणि पुरण जर व्यवस्थित असेल ना, पोळ्या आपल्या फाटत नाहीत, व्यवस्थित येतात. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.